देशात काही ठिकाणी धर्म आणि जातीयतेच्या नावावर गोंधळ निर्माण केला जातो, मात्र देवळाली कॅम्पमध्ये सर्व धर्म एकत्रित नांदतात ही आदर्शाची बाब आहे, असे प्रतिपादन देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी त्रिपाठी यांनी केले। येथील मुस्लिम बांधवांतर्फे रमजान महिन्यानिमित्त सर्व धर्मियांची इफ्तार पार्टी झाली। यावेळी त्रिपाठी बोलत होते। यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य सचिन ठाकरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख, रिपब्लिकनचे नेते विश्वनाथ काळे, भाऊसाहेब धिवरे, भगवान कटारिया, सायरा शेख, सोनू रामवानी, निलेश बंगाली, सिद्धार्थ पगारे, आर.डी. जाधव, राजू जाधव, ज्ञानमंदिर समितीचे संजय भालेराव, शिवसेनेचे शहर संघटक नितीन गायकवाड, लाला गुप्ता, जुबिन शहा, संदीप गोडसे, मनीष चावला, अजित शेख, वीरेंद्र जाधव, दीपक काळे यांची प्रमुख उपस्थिती होती। बबनराव घोलप यांनी म्हटलं आहे की देशातील मिनी इंडिया म्हणून ज्यांचा नामोल्लेख केला जातो त्या देवळाली कॅम्प शहरात सर्व धर्मीय नागरिक गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहे। सचिन ठाकरे यांनी म्हटलं आहे की विविधतेतून एकता हा संदेश देवळालीतून देशभर दिला जातो। सर्व जाती धर्मीय नागरिक येथे एकत्रितपणे एकमेकांचे सण उत्सव साजरे करतात, त्यामुळे या शहरात कधीही दंगल उसळली नाही। पोलीस श्रीनिवास देशमुख यांनी म्हटलं आहे की भद्रकालीनंतर देवळालीचा पदभार घेताना मनात मोठी घालमेल सुरू होती, परंतु गेल्या वर्षभरात येथील जनतेने कधीही कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन केलेले नाही याचा अभिमान वाटतो। विश्वनाथ काळे यांनी देवळालीचा आदर्श देशात घेतला जात असल्याचं नमूद केले। संयोजन जिशान खान, अमीन खान, राशिद सय्यद, इम्रान शेख, अफजल बेग, अल्ताफ खान, हुजैफ शेख, समीर बोरिंगवाला, रशीफ शेख यांनी केलं आहे। मुसलमान बांधवांचा रमजान सुरू आहे। आज 23वा रोजा आहे आणि त्याची इफ्तार पार्टी सालाबादप्रमाणे या ठिकाणी होते। गेले अनेक वर्ष आम्ही सगळे हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, बौद्ध हे एक जीवाने एका मनाने या ठिकाणी नांदतो आहोत आणि त्यामुळे आमच्या देवळाली कॅम्पचा इफ्तार पार्टी म्हणजे आमचं घरचं निमंत्रण असं समजून आम्ही या ठिकाणी येतो। अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी आहे। या ठिकाणचे सगळे मुस्लिम बांधव या देशाचे पाईक आहेत आणि या देशासाठी सगळं काही करण्याची त्यांची तयारी आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्या गळ्यात हात घालून त्यांचे भाऊ म्हणून आम्ही त्या ठिकाणी समर्थ आहे। या ईदीच्या निमित्तानं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। आज रमजान के पवित्र महीने में पहली बार मैं देवलाली में इफ्तारी में आया हूँ, तो सबसे पहले मुझे सभी को, सिर्फ देवलाली के लोगों को नहीं, सभी को इस महीने पे सबको बधाई देता हूँ मैं रमजान की। अभी जब आप देख रहे हैं धर्म के नाम पे पूरी दुनिया में बवाल मचा हुआ है, तो बड़ा अच्छा लगा मुझे। यहाँ पर मैं बहुत लोगों से मिलता रहता हूँ और बहुत अच्छा लगा कि यहाँ पे सभी वर्ग के, सभी कम्युनिटीज़ के लोग आए और इफ्तारी के इस मौके पर यहाँ पर इकट्ठा हुए हैं। तो देवलाली के माध्यम से मैं संदेश दूंगा कि यही जो भाईचारा धर्म के नाम पर यहाँ दिख रहा है, यही पूरे संसार में शांति बहाल हो और ये भाईचारा बना रहे, अमन पैदा हो। धर्म के नाम पे बहुत ही लड़ाइयाँ, जंगें हो रही हैं, वो खत्म हो। तो बस इसी के साथ में सर्व मुस्लिम बांधवांना रमजानचा जो पवित्र महिना चालू आहे त्याबद्दल प्रथमच सर्वांना शुभेच्छा। 16 वर्षाच्या नोकरीमध्ये मी भद्रकाली, मुंबई नाका आणि मुंबईमध्ये पण नोकरी केलेली आहे, पण देवळाली कॅम्पला आल्यानंतर मी भद्रकालीची एक मेंटॅलिटी घेऊन आलो होतो। लॉ अँड ऑर्डरचा इश्यू, दंगल वगैरे या ठिकाणी, पण इथे आल्यानंतर आपल्यासारखी माणसं भेटल्यानंतर माझा लॉ अँड ऑर्डरचा जो काही म्हणजे मनामध्ये भीती होती ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे। या ठिकाणी ठाकरे साहेब झाले, त्यानंतर आपण सर्व बांधव, माझे मित्रमैत्री झाले, सगळ्यांनी सांगितलं सर तुम्ही देवळालीला आलेला आहात ना, तो विचार पूर्णपणे भद्रकाली डोक्यातनं काढून टाका। या ठिकाणी आम्ही सर्व गुण्यागोविंदाने आणि भावाप्रमाणे राहतोय आणि गेल्या 1 वर्षामध्ये मला त्याचा नक्कीच अनुभव आलेला आहे। तरी सर्व माझ्या बांधवांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा। त्यात ईद पण येत आहे, ईदसाठी माझ्या आपणा सर्वांना माझ्याकडून जी काही मदत लागेल ती करण्यासाठी मी निमित्त आहे। प्रसिद्ध अशा जामा मस्जिदच्या प्रांगणामध्ये आज रमजानचा हा 23वा रोजा, त्याची इफ्तार पार्टी इथं त्या सर्व लोकांनी इथं आयोजित केलेली होती। सालाबादाप्रमाणे याही वर्षी सर्व समाजातील लोक, सर्व पक्षातील प्रतिनिधी, सर्व धर्मीय हे देवळाली कॅम्पचं जे वैशिष्ट्य आहे ते अबाधित राखत सर्व लोकांनी हिरारीने भाग घेत आजच्या या इफ्तार पार्टीला हजेरी लावली। खरं तर ही देवळालीची परंपराच आहे। होळी असो, दिवाळी असो, आमचं क्रिसमस असो, पैगंबर जयंती असो,
किंवा पवित्र ईद असो, आम्ही सर्व सण एकत्र मिसळून एकत्र भावाप्रमाणे आम्ही ते साजरा करतो. आणि आजपर्यंत इतिहास आहे, देवळाली कॅम्पच्या पोलीस स्टेशनमध्ये आता माझ्या शेजारी साहेब बसलेले आहेत, एकही हिंदू मुस्लिमची एकही दंगल नोंद नाही आमच्या देवळाली कॅम्पचा. हा आमचा सर्वात मोठे जमेची बाजू आहे. आणि हीच परंपरा आजची तरुणाई, आता आमचे रफिक चाचा इथं अध्यक्ष आहेत, त्यांच्या बरोबर हे सर्व तरुण मंडळी ही आज ती परंपरा चालवत आहे. एक पिढी त्याच्यातली ज्येष्ठ आमचे सर्व त्याच्यातले बरेच सदस्य नाही आहेत, त्यांची कमी आम्हाला सातत्याने इथं जाणवते. पण हा काळाचा कालचक्र आहे, त्याच्यातून सर्वांना जावं लागतं. निश्चितच फार आनंदाची बाब आहे का सर्व धर्मीय एकत्र येऊन एक चांगला एकोपाने, भारत विविधतामध्ये एकता आहे आणि तीच आमची शक्ती आहे, हा संदेश आजच्या माध्यमातून देतोय. मी मुस्लिम बांधवांना, सर्व भगिनींना मनापासून या पवित्र रमजान महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये रमजान ईद जी साजरी होणार आहे ती सुद्धा हर्षोल्लासात साजरी हो, अशा सदिच्छा व्यक्त करतो.